भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अहिल्यानगर शहरात उत्साहाचे आणि अभिमानाचे वातावरण पाहायला मिळाले. सामाजिक न्याय, समता आणि बंधुंचा संदेश देणाऱ्या या महान व्यक्तिमत्वाला अभिवादन करण्यासाठी शहरातील विविध भागातून नागरिक मोठ्या संख्येने एकत्रित आले. मार्केट यार्ड चौकातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी समाज बांधवांनी मोठ्या उत्साहात सहभाग नोंदवत जय भीमच्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला. विविध सामाजिक, राजकीय तसेच शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून बाबासाहेबांच्या विचारांना अभिवादन केले. जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमामध्ये बाबासाहेबांच्या कार्याचा आणि विचारांचा जागर करण्यावर भर देण्यात आला. युवकांमध्ये प्रेरणा निर्माण करणारे भाषण, सांस्कृतिक कार्यक्रम आणि समाज प्रबोधनपर उपक्रम यामुळे वातावरण भारावून गेले. या प्रसंगी वक्त्यांनी डॉक्टर आंबेडकर यांच्या संविधान निर्मितीतील योगदानासह आणि सामाजिक परिवर्तनासाठी केलेल्या कार्याची आठवण करून दिली. त्यांच्या विचारांचा वारसा जपत समाजाने प्रगतीच्या दिशेने वाटचाल करावी असे आवाहनही करण्यात आले. एकूणच अहिल्यानगर शहरात बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात, शिस्तबद्ध आणि प्रेरणादायी वातावरणात साजरी करण्यात आली. सर्व मान्यवर, सर्व शासकीय अधिकारी आणि विशेष करून या ठिकाणी उपस्थित सर्वचे सर्व आपले नागरिक आणि काही शाळेचे विद्यार्थी विद्यार्थिनी सर्वांचा मी खूप खूप स्वागत करतो. सर्वात आधी आपले शहराच्या वतीने, जिल्ह्याच्या वतीने बाबासाहेब यांच्या मी खूप मानवंदना करून आपण सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो त्यांची जयंती निमित्ताने. बाबासाहेब आंबेडकर यांनी जेव्हा भारताची घटनेचं निर्माण होत होतं तेव्हा भारताची लोकशाही खूप नवीन होती आणि तेव्हा इवन जे युरोपचे देश आहे किंवा अमेरिकासारख्या देशांसुद्धा जसे अधिकार लोकांना भेटले नव्हते ते सर्वचे सर्व अधिकार आपण आपले देशामध्ये सर्व शेवटचे नागरिकांपर्यंत त्यांनी पोहोचण्याचं काम केलं. कसं सोशल आणि पॉलिटिकल इक्वालिटी भेटली पाहिजे, लोकांना वोटचे अधिकार पण मिळाला, त्यांना त्यांच्या एक डिग्निटी पण देण्याचं काम त्यांनी केलं. त्याच्यामुळे आपल्या भारतामध्ये जे आपण आर्थिक प्रगती पाहतोय की सर्व लोकांपर्यंत पोहोचत आहे आणि आपल्या देशामध्ये कोणालाही काही पण त्रास असेल तर त्याच्यासाठी आपल्याकडे घटनेमध्ये तरतूद आहे. ज्युडिशियल अप्रोच करण्यासाठी शासनाची सुद्धा जबाबदारी आहे, समाजाच्या प्रत्येक घटकाला ती मदत करण्यासाठी. आपण सर्व त्यांचे जे दिलेले कॉन्स्टिट्यूशनल व्हॅल्यूज आहेत, त्यांचे जे मॉरल्स आहेत त्याच्यावर आपण सर्व लोकांनी काम करावं आणि आपल्या जिल्ह्यामध्ये सुद्धा आणि आपल्या शहरामध्ये सुद्धा त्यांची जी इच्छा होती की समाजचे प्रत्येक घटकापर्यंत त्यांना समान अधिकार दिले पाहिजे, त्यासाठी आपण सर्व लोक काम करू. मी सर्व लोकांना परत शुभेच्छा देऊन माझे 2 शब्द थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. 135व्या जयंती निमित्तानं मी पोलीस दलाच्या वतीनं नतमस्तक होतो, त्यांना नमन करतो. मंचवर उपस्थित सर्व सन्माननीय सदस्य, आज आपण हा जो सुंदर असा पूर्णाकृती पुतळा बसवून झाल्यावर पहिल्या अशा या जयंतीच्या निमित्तानं आपण सर्वजण साक्षीदार झालो आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जेवढ्या डिग्र्या घेतल्या, मला वाटतं की इथं बसलेल्यापैकी कुणालाही सलग तेवढ्या डिग्र्या सांगता येणार नाही, इतक्या त्या डिग्र्या आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेवढी पुस्तकं लिहिली त्या सगळ्या पुस्तकांची नावं सुद्धा आपल्याला सहज सलग सांगता येतील का नाही, इतकी ती नावं आहेत. आणि मला असं वाटतं की म्हणून बाबासाहेबांनी जो संदेश म्हणजे त्यांच्या हयातीमध्ये जो त्यांच्या कृतीमधनं दिला त्याच्यापेक्षाही मोठा जो संदेश आहे तो त्यांच्या पुस्तकारूपानं पुढच्या येणाऱ्या हजारो पिढ्यांसाठी तो कोरलेला आहे. आणि असं मला वाटतं की आपण फक्त त्याच मार्गावरती जरी चाललो तरी सुद्धा आपण त्यांना श्रद्धांजली आणि दिल्यासारखी आहे. आज या ठिकाणी आपण ज्या भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने बाबासाहेबांचा एक महामंत्र व्हायचा, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. त्यांनी शिक्षणाला हे खूप महत्त्व दिलं होतं. ते म्हणायचे की शिक्षण हे असं एक वाघिणीचं दूध आहे आणि ते प्राशन केल्याशिवाय कुणी गुरगुरल्याशिवाय राहायचं नाही.